आई नको काळजी करूस. अक्षू आई आहे ग मी. तू नाही म्हणालीस तरी काळजी सुटते का? आई तुला गुरुजींनी बोलावलंय. हो हो आले. हा इरा तू हिच्या जवळ थांब, हिची काळजी घे. हा मी आलेच. तिने घेतली तेवढी काळजी पुरेशी आहे, अजून नको. जा तू. माझं अजून काही वाटोळं करणं बाकी आहे का? सॉरी. अगं इरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. आई एक नंबर की मूर्ख आहे, मूर्ख. कंठे बध्नामि शुभैषज सजीव शरदः शतम्. आता नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे. चला, नवरदेवाने नवरी मुलीच्या भांगात कुंकू लावायचं आहे. ओम श्रीष्टदे लक्ष्मी च पत्न्या बहोरार्त्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमचिनो व्यातम् इष्णन्निखाणः मुम्मैखाण सर्वलोकं मैखाणः. झालं, सगळं झालं. मंगळसूत्र घातलं, तिच्या भांगात कुंकू भरलं, लग्न पण लागलं. हे दोघं ना आता डिवोर्सी म्हणून बाहेर पडतील ना, तेव्हा कळेल त्यांना. आणि आपल्या नशिबात पण काय, डिवोर्सीशी लग्न करणंच लिहिलंय. एक शिक्षिका इतकी मूर्ख कशी काय असू शकते? तेच ना, मावशीनं ना सिद्ध केलं. शिक्षण नाही, डोकं लागतं, डोकं. तर डोकं नाही तर पैसा पण महत्वाचा आहे. आणि भुवनेश्वरी मॅडमकडे दोन्ही आहे, पैसाही आहे आणि डोकंही आहे. फार शातीर आहेत त्या, खरंच मानलं पाहिजे त्यांना. आता नवरा नवरीची गाठ बांधण्यासाठी मुलाच्या बहिणीने स्टेजवरती यायचं आहे. मुलाला बहीण नाही. मग मुलीची बहीण? मुलीला पण नाहीये बहीण. आई नाही का चालणार? नाही, तो मान बहिणीचाच असतो. बहीण तुझ्या स्वार्थासाठी बांधतेस तू ही गाठ. कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली. आता आमच्या घराचं गोकुळ होईल. देवा, का असं केलंस माझ्या बरोबर? मी काय गुन्हा केला होता? माझंच चुकलं. मी हिरावर विश्वास ठेवायला नको होता. मला असं वाटतंय की माझ्या आयुष्याचा दोर माझ्या हातातून सुटत चाललाय.
तुम्ही आम्हाला बळ देणाऱ्या व्हा असं आम्ही म्हणणार नाही, कारण आज तुम्ही आमच्या आयुष्यात आला, पण तुमच्या भविष्यात तुम्ही आम्हाला बघत नाही. पण आम्ही ते बदलू. आम्ही तुम्हाला आमच्या प्रेमानं जिंकून घेऊ मास्तरीनबाई. तुम्ही आमचं बलस्थान तर आहेच, पण आता ह्यापुढं आम्ही तुमचा कणा होऊ. देवा, मला माफ कर. आम्ही नवरा बायको आहोत, पण एकमेकांचे सोबती कसं व्हायचं मला माहित नाही. मला मार्ग दाखवशील ना? मला बळ दे, कारण हे सगळं मला पाळायचंय, निभवायचंय. मास्तरीनबाई, आपलं नातं हे जगासाठी नवरा बायकोच आहे, पण आपल्यातली मैत्री मी कवाच संपू देणार नाही. आमची मैत्री खूप चांगली आहे, पण आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे कसं नेऊ मी होऊ शकेन का अधिपतींची बायको? मास्तरीनबाई, आमचं शिक्षण कमी आहे, पण आम्ही तुम्हाला कवाच काहीच कमी पडू देणार नाही. आपल्यातला संवाद आपला संसार असेल, आणि तो मी कवाच हरवू देणार नाही. माझा नवरा सुशिक्षित असावा असं मी स्वप्न बघितलं होतं देवा, पण आता कमी शिक्षित अधिपतींशी माझा नीट संवाद होऊ शकेल का? आमच्यात शैक्षणिक देवाणघेवाण कधीच होणार नाही, म्हणून मी कुढत राहीन का? शिक्षणाबद्दलचं प्रेम हटत जाईल का? लग्नामुळे माणूस ग्रो होतो, पण माझी ग्रोथ थांबेल का? लग्नामुळे माणसाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते असं म्हणतात. तुमचा यो हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई. घरी जाऊन द्यायचं की इथं कशाला आणलं? घरी जाऊन द्या. वय वय, आता फक्त आशीर्वाद द्या. धनाजी, गाडी काढायला सांग. ओंकार, पव्या, घेऊन जा यांना. हे पोरांनो, पाया पडा त्यांच्या, ते घरी चाललं. न्याय ना. तुमच्या दोघांचंही अभिनंदन. बसवा त्यांना इथं, बसवा. एक पाणी आण रे. बसा. मॅडम, एक फॅमिली फोटो. आता आठवलं वय? हा, सॉरी मॅडम, प्लीज. चला काढूया फोटो. आण त्यानं इथं. सोपा पण आणा. ठेवा तिकडं. अधिपती, या की दोघं.
बाबा औषधं वेळेवर घ्यायची हं आणि जास्त गोड खाऊ नका. आपल्याला शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची. तू माझी काळजी सोड ग. तू नीट राहा. मी राहीन नीट बाबा. तुम्ही मला रोज फोन करा हं. अगं करणारच. मला करमणारच नाही त्याशिवाय. सकाळी उठलं की अक्षू चहा दे पासून जे सुरुवात होते ना, आता घर नुसतं खायला उठेल. तुझी चिवचिव बंद होईल या घरातली. बाबा हे करू नका, बाबा ते करू नका, बाबा गोड खाऊ नका, बाबा औषधं घेतली का, बाबा पाणी प्यायलात का, बाबा झोपायची वेळ झाली. ग माझी लेक कमी आणि आई जास्त झाली होतीस तू. अगं बापाला शिस्त लावण्यासाठी छडी घेऊन उभी असायचीस, अगदी मास्तरणी सारखी. आता घर सगळं सुन सुन वाटेल ग बाळा. बाबा मी परदेशी नाही जात आहे. इथेच असणार आहे मी. अगं पण सासरी चालली आहेस ना. विद्या अगं हा दिवस यावा म्हणून अखंड प्रार्थना करत होतो आपण. खरे आणि आज तो दिवस आलाय तर मन भरून काय येतंय. नको हा बापाचा जन्म. सांभाळ स्वतःला. तळहातावरच्या फोडासारखं जपायचं लेकीला आणि परक्याचं धन म्हणून तिला सासरी पाठवायचं. अहो शांत व्हा. अक्षू बाळा, बाबा रडू नका ना तुम्ही. तू नको रडू बाळा. अगं प्रत्येक लेकीच्या बापाला या क्षणातून जावंच लागतं. मन कितीही घट्ट केलं ना तरी तरी नाही सहन होत. तुमची लेक आम्ही सून म्हणून घेऊन जातो, पण मुलगी म्हणून सांभाळ करू तिचा. बिलकुल काळजी करू नका. अहो तुमची लेक आमचा मान आहे, दागिना आहे आमचा. लय जपू तिला. मारची आठवण सुद्धा येऊ देणार नाही बघा. तुम्ही एवढं सगळं बोललात हेच खूप आहे आमच्यासाठी. खरंच बर निघू आम्ही आता. भुवी वाट बघत असेल घराकडे. ओमक्या पव्या चला पुढे वा. हा. अधिपती सुनबाई चला. सुखी राहा. काळजी घ्या एकमेकांची. जाऊ बापू. एकमेकांना सांभाळून घ्या तुम्ही दोघं. काळजी करू नका. बाबा अक्षू अक्षू अगं अहो सांभाळा स्वतःला. नका काळजी करू. आजी सांभाळून घ्या तिला. नका काय. चल सुनबाई चल.
अधिपती आणि आता नीट वागायचं तुम्ही. काही नाटकं करायची नाहीत. जे काय करायचं ते आम्ही करू आणि ठरलेला येळी करू. आणि त्या कमळ बद्दल बोलायचं राहिलंच आहे. त्याला कसं कळलं की आम्ही गेम केला? आम्ही तुम्हाला हे विचारलंय आणि आता परत विचारतोय. आम्ही गेम केला हे फक्त आम्हाला स्वतःला आणि तुम्हा दोघींना माहित होतं. मग ते त्या कमळला कसं काय कळलं? मी काय नाही बोलले. आम्ही जास्त काही बोललो नाही कारण घरात लग्न आहे. पण ह्या विषयावर बोलणं पेंडिंग आहे हे ध्यानात ठेवा. दुर्गे आरतीचं ताट आण. तू वाटेत ना बाजूला हो. येऊन जायला धनंजय यासनी वर घेऊन जा. वर घेऊन जा यासनी. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला खाली सोडत जाऊ नका म्हणून. कशाला खाली घेऊन येतात तुम्हाला? वर घेऊन जा. लागलं का तुम्हाला? नाही. अंबाबाईचा सॉरी बर गाव. का? विचित्र माणूस आहे हो. तुमचे वडील? काय आता वडील म्हणायची बी लाजच वाटते आम्हासनी. ओके. नाही बघितलं का नाही आमच्या आईसाहेबांनी ढकलून दिलं. बायकांबद्दल काय कचराच वाटतोय तर ह्यासनी. माझं डोसक्याची अशी शिर उठते का नाही? अधिपती इट्स ओके. तुम्ही लांब राहत जा जरा. हो मी लांबच राहीन त्यांच्यापासून. हे तुमच्या खोलीत ठेव का? अधिपतींच्या खोलीत नाही ताईच्या खोलीत ठेवायचंय. नाही म्हणजे अजून देवदेव झालं नाहीत ना म्हणून मग ताई म्हणली का तू तिच्या खोलीत जायचंयस. हा अरे तोंड काय बघायलायस? जा की सामान ठेव ताईच्या खोलीत. जा जा जा. मी भुवनेश्वरी मॅडमच्या खोलीत? अहो आमच्या आईसाहेब काय खाणार नाही. आजींच्या खोलीत नाही चालणार का? आता काय आमच्या आईसाहेबांनी विचार करूनच ठरवलं असेल. असू दे काय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा मास्तरीनबाई अहो आमच्या आईसाहेब अशा फणसावानी येतो. वरनं किती जरी काटेरी वाटल्या का नाही तुम्ही गोड घरे तुम्हाला नाही कळेल. तुम्ही लोड घेऊ नका. हा चल मी घेऊन जाते तुला मावशीच्या खोलीत. हा त्यासनी माहिती आहे आईसाहेबांची खोली. वय पण नवी नवरी आहे ना. मावशीने सांगितलंय का नव्या नवरीला सोबत करायची असती सोबत घेऊन ये. चल चल. काकन काकन म्हणते त्याला. काकन काकानं नव काकन. मी बी आधी तसंच म्हणलं होतं. मला आत्ताच कळले काकन म्हणतात. काकन. हाय हाय
शपथ मला खरंच वाटत ना माहितीये काय, मास्तरीनबाई माझ्या धर्मपत्नी अर्धांगिनी. हा स्वप्नात असल्यावर वाटाले. लय हालू नका, थांबा. लगीन झाले आता, पोरटकी राहिली नाही. तुला सांग काय, गाठ बांधणार त्यो आहे. देवाच्या मनात होत, देवाच्या मनात होत ग. आतापर्यंत मी तुझ्याशी सगळं बोललो आहे का नाही. मग कवा दुःखात होतो, कवा आनंदी होतो, पण आज आहे का नाही, आज एवढा आनंद झालाय का नाही. एका जागी उभा राहा, तुला 10 वेळा सांगायला लागते का एकच गोष्ट, पण लय आनंद झालाय आज. माहितीये काय, माझी बायको बनून उमरा ओलांडून आत आल्या. गोड गोड गार गार फुला त्याला मध घरातच घेऊन आलो की राणी. असू दे, ऐक आता मी जाऊन जेवण करून येतो. तसं मन तर भरलेलंच आहे, पण पोट भरायला लागते, लक्षात घे. आल्यावर राहिलेलं बोलतोच. ए गोड गोड गार गार फुला. आणि ऐक, हे आपलं आपल्यातच ठेवायचं. हे वेगळं, ते वेगळं. हाय. हॅलो अक्षू, कशी आहेस बाळा? मी ठीक आहे, तुम्ही? आम्ही काय ग, तुझ्याशिवाय घर खायला उठलंय. बाबांना गोळी दिलीस? हो हो. बरं तू कशी आहेस बाळा? मला काय झालंय आई? अगं अक्षू, आईच्या जातीला काळजी वाटते ग बाळा. बरं तिकडे सगळं ठीक आहे ना? हो. बरं जेवलीस का तू? हो, आत्ताच. भुवनेश्वरी मॅडम ठीक आहेत? हा. आणि अधिपतीराव? हो, ते पण ठीक आहे तिथेच आहेत. हो का? अगं बाई, दे ना त्यांना फोन दे. अधिपती काय करताय? मदत. आईचा फोन आहे. हा हॅलो, मोठ्या मास्तरीन बाई, ठीक आहे का सगळे तिकडे, तुम्ही बाबा वगैरे? हो हो. आणि तुम्ही ठीक आहे का? हो मी पण ठीक आहे. हा, आणि इराताई? सगळे ठीक आहेत. तिकडे सगळं ठीक आहे ना? हा एकदम ठीक आहे. मास्तरीन बाई आमच्या घरात आल्यावर आमचं अख्खं घरच खुलून गेले. बरं भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत? हा आई साहेब पण एकदम व्यवस्थित. अहो त्या तर लईच खुश आहेत माहिती आहे का. त्यांचीच मेन म्हणजे इच्छा होती ना आमचं लगीन व्हावं असं, त्यामुळे त्या खुश आहेत. आणि तुम्ही मास्तरीन बाईची काळजी करू नका. मोठ्या मास्तरीन बाई, मी आहे त्यांची काळजी घ्यायला. आणि तुम्हाला कवा बी लेकीची आठवण आली ना, सरळ बॅगा उचलायच्या आणि आमच्याकडे यायचं बघा. टेन्शन घ्या नाही अजिबात. हा नाही सांगून ठेवतो तुम्हाला, आमच्याकडे गेस्ट रूम आहे एवढ्या आहेत का नाही ढिगाण. तिकडे कोण राहत बी नाही. तुम्ही या तर निदान वापर तर होईल त्याचा म्हणताना म्हणलं. आणि तुम्ही ह्यांची बिलकुल काळजीच करू नका. जावई बापू, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हा, आणि मनात आल्यावर दान दिवशी फोन करून टाकायचा, विचार करायला नाही पुढचा मागचा. हो करेन ना. बरं आता ठेवू का? जरा थकले, आराम करते. बरोबर चालते. मी पण थकली आहे, आराम करते. करा करा, आराम करा. तेच सांगत होतो. गुड नाईट. तुम्हाला बी गुड नाईट म्हणलं तुम्हाला बी. सोडा. अधिपती, अरे उठ. अधिपती, अरे आजी आहे मी, आजी. अधिपती, माझा हात काय धरतो यास? अरे ए, अरे ए उठ. काय
तोंडातल्या तोंडात काय बडबडत होतास? काय नाही. चल उठ, अजून झोपतेस वय? अगं अंजे, कशाला उठवलंस तू? एवढं भारी स्वप्न पडलं होतं. आता कुणाचं सपन बघत होतास? नाही नाही, काय नाही, काय नाही. बायकोच नव? काय तर उगेच. अरे मग सपन कशाला बघतोयास? प्रत्यक्षात घरी आल्या नव तुझी बायको बनून. ग बस. चल चल, कावळ्याची आंघोळ करून घे, नंतर तुमची शाही आंघोळ आहे. चल चल उठ, उठ, उठ. चल. हा. बायको, मास्तरीन बाई, बायको. कसं थांबवायचं क्षय मनाला? अधिपती का हो, बोलवलं काय? नाही नाही, काही नाही. एक विचारू का? दोन विचारा. मी काय म्हणू तुम्हाला? मालक की सरकार? सरकार तर आम्ही म्हणतो. मी तर अधिपती म्हणतो. ते एक बरं करताय तुम्ही. पण मग मी काय म्हणू? काय म्हणू? काय अधिपती म्हणता? अधिपतीच म्हणा. नाही नाही नाही, आता अधिपती नको. का? चांगलं नाही वाटणार. कुणाला? असं सगळ्यांसमोर कसं हाक मारणार ना मी तुम्हाला नावाने? त्याला काय होतंय? बोलवायचं. शिवानी पण मला ओंकारच म्हणते. पण मी कसं म्हणणार असं? अहो म्हणा, त्याला काय, आता आमच्या कानाला. नाही नाही, नको, आता नको तसं. मुलांचं ताट आणा ना. हा, म्हणून पळून गेली वाटतं. तुगा तोंडाला येईल ते काहीतरी बडबडू नकस. असल इथंच कुठंतरी. पळून मिळून कशाला जाईल? ठीक आहे, आलीच. काय झालं? अगं काय नाही, तुगा यांच्या नादी लागू नकस. बर जा, लवकर तयार हो. बरं झालं आलास. अगं तू का उभी? जा 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 जा, लवकर तयार हो, लवकर तयार हो. ये जा. हा, मी इकडे कुठे चाललोय? मला इकडे काय? काय झालं? धनाजी, गॅसवर काय ठेवलंय? काय बी नाही. मग जळल्याचा आवाज कुठून येतो? या शोध भावा. सरकार गावली का? सरकार इज्जतचा सवाल आहे. सरकार सरकार यावेळेस सापडली पाहिजे. सरकार तुला सरकार सरकार शोधा. गावली का? सरकार 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 नाही, अक्षरा सुनबाई.
अधिपती, चीटिंग नाही करायची हा. हात सोडा. आरलं बाडा, हा तिचा हात धरलास वेळ. अगं चुकून धरला जा हात. मी काय मुद्दाम नाही धरला. काय चिटिंग बिटिंग नसतोय करत मी. आता बघ ह्या डावाला मी जिंकणार आहे. पुढं पुढं अक्षरात हुडकून काढ. भावा 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 सरकार 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 सरकार. गावली अरे वा, सुनबाई लईच हुशार आहेत की. 2 टाइम जिंकल्या. वा वा. गोविंद हे उचला. आता तुम्ही एकमेकांची काकणं सोडवायची. अधिपती सोड. हा एका हाताने. एका हाताने. हा सोडा सोडा. काय र हात धरता येतो, एक हाताने काकण नाही सोडता येत. हा शाबास. आता सुनबाई तू. अच्छा. हा कसला विधी आहे? तुमचं नाव बदलायचं आहे ती. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. मावशीचा फक्त एकदा ही गोहट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली. म्हणजे जे नाव तुमच्या मायबापाने तुमचं बारशात ठेवलंय ते लग्नानंतर बदललं जातं. पण मला माझं नाव आवडतं. पण ते या घराण्याला शोभत नाही. आमच्या सुनबाईंचं नाव कसं पाहिजे? हा दमदार वजनदार. हे अक्षरा काय नाव आहे काय? मॅडम, अर्थपूर्ण नाव आहे. एकतर त्या नावामध्ये अक्षर आहे आणि देवी सरस्वतीचं नाव आहे. पण या घरात आम्ही लक्ष्मीची पूजा करतोय आणि तुम्ही शिक्षण शिक्षण करताय. हे बास नाही काय? नावात कशाला पाहिजे अक्षर? आई साहेब आता आता आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. तुम्ही आता ते नाणं घ्या आणि त्या ताटात तुम्हाला आवडेल असं नाव लिवा. हा हे बघा, आम्हाला तर लक्ष्मी नाव आवडतंय, पण काय ह्यो मान नवऱ्याचा असतोय, तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिवा. लिवा तुम्ही. काय नाव ठेवणार तुम्ही बायकोचं? हे काय अधिपती, जुनच नाव. आम्ही तुम्हाला नवीन नाव लिवा असं सांगितलं होतं ना. चांगलं नाव आहे की. नावात शेवटी र असलं की जरा अक्षरा भुवनेश्वरी असं जोर येतोय काय आजी?
आदिपती पुसून टाका ते. लिवा लक्ष्मी. तर लक्ष्मी घरातच आले की नावात आणि कुठं आता. भुवे, अगं भुवनेश्वरी हे नाव लक्ष्मीचंच आहे की. मग सासू सुनांचं नाव एकसारखंच, लक्ष्मी कशाला? अक्षर अक्षर अक्षर. पर ताईच्या इच्छेचा मान. तुम्हाला पाहिजे असेल तर मी बळजबरीचा राम राम नगा आम्हाला. नाही आता लिहितो मग पाहिजे तर लक्ष्मी. आदिपती तुम्हाला चान्स होता पण तुम्ही नाही लिहिलं. हा नाही पण मग आता लिहितो पाहिजे तर. मग तेच लिहू काय लक्ष्मी लिहितो. नाही म्हणजे अक्षरा हे नाव माझी ओळख आहे ना. ती माहेरची ओळख आहे. अहो पण मला अक्षरा या नावालाच ओढायची सवय आहे. सांगितलं ना तुम्हाला, सवयी बदलाव्या लागतील. इथं कुणा कुणाला वाटतंय की सुनबाईंचं नाव बदलू नये त्यांनी हात वर करा, आणि ज्यांना वाटतंय की बदलावं त्यांनी हात खालीच ठेवा. दुर्गे, आपल्या घरात माणसं किती आहेत? 13. फक्त 3 लोकांनी हात वर केले. माता लिहा की लक्ष्मी. पण हाय तेच नाव ठेवलं तर बिघडलं कुठं? अहो पण नाव बदलण्याची प्रथा आहे. देवीनच कौल दिला त्यांच्या लग्नाला. देवीच्या मनात तेच होतं बघ, पण आमच्या मनात नव्हतं. पण देवीनं समजा घडवून आणलं बघ तुझ्याकडून. होय अगं, आपली कोल्हापूरची अंबाबाई 3.5 शक्तीपीठापैकी एक आहे. तू तिच्या पुढं तुझ्या मनातलं गारण घातलंस, पण जे सत्य आहे त्याची अंबाबाईनं साथ दिली आणि त्यांचं लगीन पार पाडलं बघ. हेच होणार होतं असं समजून पुढे चाल भुवे, कारण जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं बघ. हे लग्न झाल्यापासून आमच्या बाजूनं काहीच चांगलं होईना झालंय. रोज पेटणारा दिवा काल आमच्या हातनं पेटला नाही. आम्हाला सुनबाईंचं नाव बदलायचं होतं, पण आदिपतीने ते नाही बदललं, तेच ठेवलं. होय झालं की आता ठरलं ना काल समज तू तिला लक्ष्मी म्हणणार म्हणून, आणि तू तिचं नाव का बदलणार होतीस? कारण आम्हाला तिची ओळख बदलायची होती. चांगलंय की तिचं नाव. नाही आवडत आम्हाला ते. हसू दे की आता, न ग इशय वाढवूस. जे झालं ते झालं. नावासाठी लेकाला दुखवणार आहेस वय ग. म्हणूनच आम्ही गप्प बसलोय. आणि आता थोडं टाइम गप्पच बसू. आम्ही जातोय नवस फेडायला, ते पण जातील देवदेव करायला. आमच्या पाठीमागं घराकडे लक्ष ठेव. ती तुझ्या खोलीत झोपल. सत्यनारायणाची पूजा आणि गोंधळ झाला खरंच वाटत नाही रे. काय सर का मास्तरीन बाई,
आमच्या गळ्यात डोरलं मर्दा. सरकार सारखं सारखं असे का म्हणता? असं काय म्हणता म्हणजे मला खरंच वाटत नाही रे. हो खरं आहे सरकार. बघ तेवढं नियोजन लावा. ओके. हा हा हो हो झालंय, बोलणं झालंय. हा मग कधी करतोय जॉईन नोकरीला? नाही अगं आता लगेच नाही करत आहे जॉईन. लगेच नाही का? काय झालं? अरे भुवनेश्वरी मॅडम म्हणाल्या होत्या ना की 1 ऑक्टोबर पासून तू जॉईन करशील म्हणून. हो म्हणजे बोलल्या होत्या, पण त्या सध्या आता नवस फेडायला गेलेत ना, मग त्या जेव्हा परत येतील तेव्हा करेन जॉईन. बरं ठीक आहे. ऐक, जर आई बाबांनी तुला आपल्या लग्नाबद्दल विचारलं तर त्यांना सांग की आपण इतक्यात करणार नाही आहोत म्हणून. का असं का सांगू? अरे आता ताईचं लग्न झालंय तर दोघे माझ्या मागे लागलेत. मी त्यांना सांगितलंय आधी तुझी नोकरी सुरू होऊ दे मग बघूया, काही घाई नाहीये. आणि तसंही आपण त्याच्यासाठी घाई करत होतो ते ताईचं लग्न झालं ना, मग आता आपल्या लग्नाची काही चिंता नाही. करेक्ट आहे. चल नंतर बोलूया, मी फोन ठेवते. हा बाय, लव्ह यू. बाय, लव्ह यू. ताईचं माघार या घराच्या कारभार नीट चालावा याच्याकडे लक्ष द्यायला मी, आणि मला म्या नाट लावली. मला काही मान पण हाय का नाही या घरात? अगं साधं पूजा करायचं म्हटलं, मला नाट लावली म्या. देवीची साधी पूजा मी करू शकत नाही म्या. मॅडम तुम्ही करा आरती, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही रडू नका प्लीज. खरंच करा आरती. माझी हरकत आहे पण अधिपती तुम्ही या बायकांच्या भानगडीत कशाला पडायला जा? नाही, आईसाहेबांच्या इच्छेचा मान राखला गेला पाहिजे ना, पण घरात बाहेर सगळीकडेच. त्यांनी जर सांगितलंय आजी की त्या नसताना मास्तरीनबाई करणार पूजा आरती, तर ते तसंच झालं पाहिजे. हा करा करा, तुम्हाला जसं पाहिजे तसं करा. आम्हाला कोण विचारतंय? नावाला नातं आहे नुसतं. आमची काय किंमत आहे बा या घरात? करा तुम्हाला जे करायचं ते करा. दुर्गे अगं गप की, नग भोंगा पसरू उगा. थांब, भूविषयी बोलू दे मला. धनाजी फोन दे बाबा माझा. हे काय चाललंय? हा 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 वय 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 भुवे, बरोबर बरोबर आहे तुझं. हा सून आहे या घरची. भाई भाई ठीक आहे ठीक आहे. हा भाई 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 कळलं कळलं. हा अरे तेच की म्हणताना मी फोन केला ना. बर बर हा बर बर, नंतर बोलू निवांत. ठेव. काय म्हणल्या? अरे खरं बोल बर का. दुर्गे मी कशाला खोटं बोलणार आहे? भुवीनं सांगितलंय माझ्या माघारी सूनबाईनच पूजा केली पाहिजे. पण ऐका ना, घ्या. असं काय बी नाही झालं. ताईनं मला आवर्जून सांगून गेलती का तू देव पूजा अर्चा समजा तूच करायचं म्हणून. वय माझ्या समोर म्हणली होती मावशी का मम्मीलाच फक्त पूजा अर्चा करू दे म्हणून. जाऊ दे घरच्यांची, जाऊ दे. आता मला कळलंय या घरात आमची काय बी किंमत नाही. नाही 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 किंमत आमची. आता बघितलंच ना, माझ्यावर विश्वास नाही आत्याचा. लगेच ताईला फोन केलाय. मला अजिबात आवडलेलं नाही बरं का आत्या. त्याचं नोकऱ्या चाकऱ्या समोर समजा केलंच बघ तू. असं काय मागितलं होतं का? सोनं नाणं मागितलं होतं का काय? फक्त पूजा तर करायची होती का नाही? माझं पुरतं ऐकून तर घेशील. आता काय ऐकून घेऊ मी तुझं? मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा ना, रडू नका. तुम्ही तरी सांगा ना त्यांना. अगं गप की, भुवीनं सांगितलं आहे. दुर्गी एवढी रडती तर तिला आज आरती करू द्या. आणि तिला सांगितलं की आता याच्या पुढे ती येई पत्तूर समजा तिलाच बघू दे. बघितलं का? अधिकारी सांगितलं उगाच रडली का नाही मी एवढी? बाई आता घे की मान. मला नगात असलं मान असं मागून मिळालेलं. दुर्गे
अगं समजे खोळंबलेत, उगा नाटकं करू नकस. मॅडम तुम्ही मोठ्या आहात खरंच, आणि भुवनेश्वरी मॅडमना फोन करायच्या आधीच मी म्हटलं होतं माझी काहीच हरकत नाहीये. नाहीच आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही करा ना आरती प्लीज. खरंच तुम्ही करा आरती, आनंदाने करा आरती. या आदिपती तुम्हाला चालणार आहे ना वा? आईसाहेब म्हणल्यात तसंच व्हायला पाहिजे. मॅडमनी तुम्हाला फोनवर काय सांगितलं? म्हणजे नेमकं काय म्हणाल्या त्या? अगं तेच जे मी सांगितलं. दुर्गी रडायला लागली तर तिला करू दे आरती. सॉरी पण मला खरं नाही वाटत हे. का? तुला असं का वाटतं? या मला असं वाटतं की तुम्हाला मॅडमनी काहीतरी वेगळं सांगितलं आणि तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं. अजी प्लीज सांगा ना खरं, माझी शपथ आहे तुम्हाला. अगं शपथ काय घालतीयास? भुवी म्हणाली दुर्गीलाच करू दे पूजा आणि आरती, कारण दुर्गीला समजा माहित आहे ना पूजा कशी करायची, आरती कशी करायची, आणि या घरचे समजा रीतिरिवाज समजा ठाऊक आहे तिला. आणि भुवी आली की शिकवेल की तुला समजा. हा असं म्हणाल्या त्या? अगं म्हणाय कशाला पाहिजे? अगं नग जास्त विचार करूस. काय आहे ना, तू नवीन आहेस पण शेवटी मान तुझाच आहे. दुर्गी काय पाहुणी आहे, तू सून आहेस या घरची. आजी मोठे मालक बोलवायला लागलेत, या लवकर. वय वय आले आले. चहा पिऊन घे. काय झालं? काय शोधताय? फाईल. फाईल इथं? तुम्ही इथं? दाखले सरकार फाईल. तू इथं? हा. अधिपती डबा. डबा कुठं? अहो डबा घ्या, डबा. डबा 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 हे जातो आम्ही. अच्छा. हो मास्तरीनबाई, मास्तरीनबाई मी जाऊ? हो जा. म्हणजे जा तसं ना, म्हणजे आपलं नवीन नवीन लगीन झाले ना. हो मग काय आता डोक्याला डोकं लावून बसायचं की काय? नाही नाही तसं नाही, तसं नव्हे. काम महत्वाचं. काम महत्वाचं आहे. अहो पण तसं नाही, तुम्ही म्हणजे तुमच्याकडं पण लक्ष द्यायला येळ जरा द्यायला पाहिजे ना. अहो आधी कामाला वेळ द्या, मग नंतर मला वेळ द्या. इनफॅक्ट मीच तुम्हाला विचारणार होते. मला घरात सध्या काही काम नाहीये, तर मी शाळा जॉईन. हा काही विषय नाही, फक्त एकदा आई साहेबांसंग बोलूया. काय त्यांच्या डोसक्यात काय नियोजन आहे बघूया, त्यानुसार आपण मग. माझी काय हरकत नाही, फक्त एकदा आई साहेबांच्या कानावर घालूया. काय ठीक आहे. हा डबा मग जाऊ ना. थँक्यू. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. झाली झाली पूजा आरती झाली, दुर्गीनं केली. अहो तेच तर आहे ना, आरतीसाठी दुर्गी लागली रडाया. मी भुईला विचारलं, म्हणलं काय करायचं, आदिपतीला आरती करू देत का? तर भुई म्हणली आदिपती एकटा कसा करणार, सुनबाईच्या बरोबरीनं जोडीनं आरती करावी लागेल. मग भुई म्हणली मी येईपर्यंत दुर्गीलाच करू देत आरती. बरोबर आहे तुमचं, सुनबाई आहे, पण सुनबाई अजून नवीन आहे ना घरात, रीतीभाती तिला माहित नाहीत म्हणून. काय नाही नाही तसं नाही, भुवीचा हेतू चांगला आहे. काय काय? अहो दुर्गीला सवय आहे घराची, समजा माहित आहे तिला. आणि काय आहे, नव्या जोडप्याचं अजून देव झालं नाही, म्हणून सुनबाईला आरतीचा मान नाही देऊ शकत. हा
अक्षू, बाळा कशी आहेस ग? ठीक आहे, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? हो हो, आम्ही पण ठीकच आहोत. बाबा कसे आहेत ग? आणि औषधं घेतात ना? हो हो, आहेत ना बाबा इथे आहेत. हा, बोलतेस का? हा, बोल बोल. अक्षू, कसे आहात बाबा? आणि वॉकला जाताय ना? मी व्यवस्थित आहे आणि जातोय वॉकला. पण तू नाही आहेस का आता वॉकला बरोबर? अक्षू, तुझ्याशिवाय घर खायला उठलंय का? तुला सोडून राहण्याची सवयच नाहीये आम्हाला. अक्षू, तुम्ही दोघे जणी बोला, मी नंतर फोन करतो तुला. हो. हा अक्षू, हा बेटा. आई, बाबांची काळजी घे आणि मी येते लवकरच भेटायला. हो, आमची नको काळजी करूस ग बाळा. तू तुझी काळजी घे आणि तिकडचं सासरचं लोकांचं बघ जरा. हा, सगळे ठीक आहेत ना? भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत? बऱ्या आहेत ना? त्या नाही आहेत घरी. कुठे गेल्या? नवस फेडायला गेल्यात. नवस फेडायला? अगं बाई, नाही म्हणजे तू काही सांगितलंच नाही मला याबद्दल. अगं, त्यांनी मलाच सांगितलं नाही, मी तुला कसं सांगणार? पहाटेच गेल्या वाटतं, मला तर नंतर कळलं. अगं बाई, बरं बरं. मग एकट्याच गेल्या आहेत का मिस्टर पण गेलेत त्यांच्या सोबत? नाही, एकट्याच गेल्यात. चारुहास सर आहेत घरीच. बरं बरं. कसे आहेत ग? बरे आहेत ना ते आता? ग, मला तर त्यांचं काही कळतच नाही. मी फारसं बोलायलाच जात नाही त्यांच्याशी. जरा जपूनच. हा, नीट. हा, आणि अक्षू, जरा समजून घ्या त्या घरात कसं काय आहे ते. इथे ना समजून घ्यायला काही कामच नाही आई. म्हणजे सगळ्या कामासाठी नोकरच आहेत, काहीच काम करू देत नाही. आणि माझं तसं नाहीये ना. मला सकाळी उठल्यावर घरातली कामं करायची सवय आहे. शाळेत जायचं, मुलांना शिकवायचं, घरी येऊन काम करायचं, या सगळ्यात मला आनंद मिळतो. तसं ह्यातलं इथे काहीच होत नाहीये. त्यामुळे मला वाटतंय मी शाळा जॉईन करेन. अक्षू अक्षू, अगं असं काहीच निर्णय घेऊ नकोस ना बाळा. तू आधी ना घरच्यांना विचार, त्यांना मान्य आहे का तू शाळा जॉईन करणं? विचारून घे बरं का. अधिपतींना विचारलंय मी, ते बोलतील मॅडमशी आणि सांग. हा, ठीक आहे. तू टेन्शन नको घेऊस. हा, शांत राहा, काळजी घे बरं का. तुम्हीही टेन्शन घेऊ नका. आणि बाबांना सांग त्यांच्या रुटीन चेकअपच्या वेळी मी तिकडे येईन. बरं बरं. हा, मी कळवते. बाबांना सांगते मी. हो आई, नाही, बाकी मशनी ओके आहेत. 2 मशनी जरा पाकपूक कराल, त्या बारीक स्पार्क माराल तर रे. हा, ये तू ये, मी आहे. हा, ये. डबा कुणाचा? सरकारांचा. आज डबा? हा रे, मास्तरीन बाईंनी दिलाय. बघितलं ओंकार, वहिनी साहेब किती काळजी करतात सरकारांची. चला जेवूया, खूप भूक लागली. हा, तुम्ही जेवण करून घ्या, मी जरा एक फोन करून येतो. कुणाला? मुख्यमंत्र्यांना फोन करायचा. तुझं काय? बायकोला. बघितलं ओंकार, वहिनी साहेब जेवल्या नाही तर सरकार पण जेवणार नाही. कुणाच्या घशाखालीच घास जाणार नाही वाटत. असं काय नाही. असतंच असतं सरकार, असतंच असतं. लग्न झालं ना की सगळे माणसं बदलतात. आणि बदला काळाची गरज. लगीन तर झाले काय? झाले लगीन तुझं? झाले लगीन? लग्न नाही झालं पण कशाला वाटा करतेस? गे बस इथे जेवायला. चाल. हा, आलो मी नंतर. सरकार या ना, भूक लागली. सरकार या ना. सरकार या की. सरकार झालं का बोलून? हा, झालं बोलून? झालं बोलून. झालं तुमचं? झालं काम? हो झालं. तुमच्या दोघांचं झालं ते विचारू का सरकार? विचार की बाळा. तुम्ही एवढं काय बोलता? काय नाही रे, जेवला काय विचारलं. पाहुणं जेवला काय? पाहुणं म्हणजे एवढा वेळ काय बोलता असं विचारायचं. काय माझ्या बायको संग बोलतोय मी? किती काय वेळ काय का बोल ना? तुला काय तुझ्या बायको संग बोलतोय काय मी? माझं लग्न नाही झालं म्हणून. लग्न झालं की कळेल तुला. बरोबर बोललास बाबा, बरोबर बोललास. तुझ्या मनातलं दुःख कळलं मला. तू आज पण बटाट्याची भाजी आणलीस का? जेव आता मुकटानं. सहज विचारलं म्हणजे बटाटा आणतो तू. तुम्ही कशाला बाहेर आला? चला
पूजा तुम्ही चला चला बघू चल. अगं बया, अगं आरती काय झालं? अगं आरतीचं ताट कसं पडलं बघ. दुर्गे अगं तू नुसती उभी का? उचल की ताट. उचल ते. अगं आत्ये, अगं हे कसं झालं असं? अगं हे का पिसळले का? काय माहिती. अगं बाई, अगं मास्तरनीमुळे पिसायला का काय? फिरायला माझ्या माग माग डोसकर पडले का? तू कशाला फिरतोय? फिरायला मी जरा विचार करालो रे. कसला? हे हाय जरा ते विषय येईलाच राव. ते आतलं जरा बघा पसारा पडलाय. मास्तरीन बाई आता परत शाळेत जायचं म्हणायला लागलेत रे. मग त्यात विचार काय करायचा? जाऊ दे की तिला. हे बरोबर आहे पण आई साहेबांची परवानगी. त्या काय म्हणणार नवीन नवरी आहे बाबा तर लगेच कसं पाठवायचं असं तसं असा विषय व्हायला नको. मग तुम्ही जावा की शाळेत. हरगलेच काय मी शाळेत डोसक्यावर पडलेच काय पावे. अहो म्हणजे वहिनी साहेबांना सोडायला जावा म्हटलं. अरे पण ग्रीन सिग्नल यायला पाहिलं का नाही आई साहेबांकडनं. आणि त्या नेमक्या मर्दा आता तिकडे ते महापूजेत आहेत. त्यासनी सारखं सारखं कॉल करणं बरं वाटत नाही. मास्तरीन बाई बिचारे आशा लावून बसले असणार माहिती काय उत्तराची वाट बघत. त्यांना काय सांगू मला आता कळ ना. घरी गेलं सांग त्यांना बोलणं नाही झालं अजून. आणि भावा मला एक सांग, अक्षरा रुळली का घरात? हा रुळली हळूहळू होईल. थोरला सरकार कधी येणार आहेत? येतील रे आता त्यांचं ते महापूजा बघ त्यांचाच फोन आहे. हा ताई, हा येळ हाय नव तुला? हा बोलू काय? हा अगं वय वय अगं आरतीचा मान मलाच मिळालाय. अगं ताई तुला काय सांगू. हा अगं तिला मी मान नाही दिला ना आरतीचा तर अशी टका मका बघत होती ग माझ्याकडं. अगं ताई तू या घरात नाहीस का नाही तर तिला काय वाटतंय का म्याच या घराची मालकीन आहे म्हण. हा अगं ताई तू काय बी टेन्शन घेऊ नकस. अगं मी हाय नव माझं या घरावर लक्ष हाय. वय तू अजिबात टेन्शन घेऊ नकस. वय ताई वय 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 हाय माझं लक्ष हाय या घरावर. मी काय बी टिकाव लागू देणार नाही तिचा. हा हा अगं ताई तुला सांगू अगं 2 दिवस नाही लग्नाला झालं तर हिला पूजेचा हक्क पाहिजे म्हण. हा असं कसं होईल बरं सांग बरं तू. आणि तुला तर माहितच आहे का नाही मास्तरीन केवढी हुशार आहे ती. वय हे बघ ताई मी तिला असंच सांगितलंय का तू जसं सांगितलंयस तसंच होणार या घरात. वय मी लक्ष देते तिच्या वगैरे. हा आणि बरं का ताई मला अजून एक बोलायचं होतं. अधिपती का नाही तिचीच बाजू घेतात ग. हा आणि समधी कामं करून घ्यायला ग त्यांच्याकडनं एक 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 कामं करून घ्यायला. आणि ती कशी म्हणती माहिती का तुमच्या आईला सांगा म्या या घरात बसणार नाही. आणि काय हा म्या शाळेला जाणार आणि मला नोकरीपासून कोणी बी अडवायचं नाही. हा वय अगं बघ ती का नाही या घरात आल्यापासून ती स्वतःच खरं करायला आपलं कुणाच ऐकत नाही ती. हा आता बघ की तू घरात आल्यावर तुलाच कळल. आणि ताई ऐक मी काय म्हणते का ती बघ सारखी सारखी शाळा करते का नाही तर तू का नाही तिला शाळेपासून जरा लांबच ठेव. म्हणजे हे बघ एकदा का जर तू शाळेला हो म्हटलीस तर ती आपल्यालाच अक्कल शिकवेल आणि आपल्याच डोसक्यावर बसून मिरे वाटणार. तुला तर माहितच आहे. हा तर तू का नाही तिच्यापासून तिची शाळाच तोड म्हणजे तिची नांगी चांगलीच ठेचली जाईल. काय वाटतंय तुला? हा
काय ताई? हा ठेव बर. ऐक की ताई, ऐक की तू का नाही काळजी घे बर का. हे बघ तू वय ग वय ताई, माझं लक्ष हाय या घरावर. वय हा, हे बघ तू खाण्यापिण्याच्या येळा पाळत नाहीस तर जरा खाण्यापिण्याच्या येळा पाळ. हा, काळजी घे स्वतःची. काय मी वरचीवर असंच फोन करत राहिला. ठेवू काय? ठेवते. देवी, या घरात मी पाऊल ठेवलं ते सून आणि बायको म्हणून माझं कर्तव्य निभावण्यासाठी. पण या घरातल्या माणसांची मला भीती वाटतेय. भुवनेश्वरी मॅडमनी मला नमवण्यासाठी सून करून घेतलंय. आणि चंचला म्हणते ते खरं असेल तर भुवनेश्वरी मॅडमच्या मनात आलं की त्या मला बाहेर काढणार. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. अधिपतीच्या मनातनं तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. तू तिच्या टाईपचीच नाही ग. काय करू, कसं राहू मला कळत नाहीये. आणि अधिपतींचा माणूस म्हणून प्रॉब्लेम नाही, पण त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाही. आणि त्यांचे वडील तर असे विचित्र वागतात. त्यांना काय म्हणायचंय तेच मला कळत नाही. आजींना काही विचारलं तर त्या मला काही सांगत नाही. दुर्गेश्वरी मॅडमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे असं वाटतंय. ह्या घरात मी आयुष्य कसं काढणार? देवी, हे सगळं मला नवीन आहे. मला या कशाचीच सवय नाही. मला बळ दे, मला जुळवून घेता येऊ दे. ठीक आहेस ना तू? अशी खोलीतनं एकटी बाहेर पडत जाऊ न ग. काय लागलं तर मला सांग, मी हाय. कारण त्यो माणूस कधी बी खोलीतनं बाहेर पडू शकतो. येडाय का त्यो माणूस? जीव बिव घ्यायचा बाई आपला. अगं माग तर ना एकदा माझ्यावर बी काठीनं हल्ला केला होता त्यांनी. मी तर ना तवापासून त्यांच्या खोलीच्या आसपास बी भटकत नाही बाई. मी ना मावशीला बी सांगून झाले का त्यांना आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. पण मावशी ऐकल तर ना. मी किती सांगून बघितलं मावशीला, पण ऐकत नाही. आता तू सांग. हा म्हणाव, येडी माणसं आपल्या सोबत राहिली ना तर आपल्याला बी येडी करतात. बघ बाई, आता समजा तुझ्या हातात आहे. तो माणूस मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, नाहीतर या घरात राहणं अवघड होऊन जाईल. अरे हल्ला करायचाय, बायकांवर हल्ला करायचाय. तुम्ही आलेले हल्ला करायची ताकद आली. हल्ला करू वाटतं बायकांवर. लय ताकद आली. लांब व्हायचं त्यांच्यापासून. आतापर्यंत आम्ही जाऊ दे म्हणून सोडून देत होतो. डोसक्यावर नाचणार आमच्या. ही नाटकं खपून घ्यायची तुमची आम्ही. आई साहेबांवर एवढ्या वेळा हात उचलला आम्ही का बसलो का? कारण त्यांनी आमचा हात धरला होता. आता बाकीच्या बायकांवर हात उचलणार. ही आजी तुमच्यासाठी एवढं करते. ही बाई, हिच्या अंगावर हल्ला केला तुम्ही. लाज वाटत नाही? माणूस आहेस का हैवान आहेस? तिच्या वयाचा तरी मान ठेव. अधिपती, अरे त्याने मुद्दाम नाही केलं. अगं मुद्दाम करते किंवा चुकून करते, लागलं का नाही तुला? अरे एवढं नाही लागलंय. जाऊ दे, नका बोलूस. एवढं वाईट नाहीत की. अगं बाई, एवढं लागलंय तुला तरी ह्याची बाजू घेशील तू? 4 वाज सूर्यवंशी बघा जरा. आई सारखी ही बाई तुमच्या, तरी हात उचलशील हिच्यावर. अरे त्याने हात नाही उचलला. मग लागलं कसं तुला? मी पडले ना. कशी पडली? त्यानं काहीतरी धिंगाणा करायला गेला असेल. त्याला अडवायला गेलीस आणि पडलीस ना? पण तुम्ही मास्तरीन बाईंवर हात उचलला. हिंमत कशी झाली? आता बायको आहे ना माझ्या, त्या घरची सून आहे. त्या घरच्या लक्ष्मीवर हल्ला करतो. तुला लाज वाटत नाही? सोडा सरकार. लाज नाही वाटत? तू गप्पा मागत्या, तू गप्पाच. माझ्यावर काय बघतोस डोळे फाडून? इकडे बघ, म्हातारीला बघ केवढं लागलंय. घरच्या बायांवर हात उचला लाज नाही वाटत? त्याला बाहेर घेऊन जा. याला कळलं पाहिजे काय केलंय ते. लय झाली तुमची नाटकं. परत जर असं काही केलं का नाही, काही चप्पल बाप बीप गेला उड्या.
आतापर्यंत ना आई साहेबांच्या तोंडाकडे बघून गप बसलो होतो. आता जर बायकोवर हात उचलला ना, माझ्या आजीवर हात उचलला ना, घरातल्या कुठल्या बी बाईवर तू आता हात उचललास ना, तर कानाखाली असा झम्मगाने आवाज काढीन का नाही. अधिपती काय अधिपती शांत हो की जरा. ओमक्या पव्या चला बाहेर घेऊन जा त्याला. चला चला बाहेर चला. ताई घरात नाही तर शांतता ठेवा की जरा समधी. त्यासनी घेऊन जावं, मोकळ्या हवेत घेऊन जावं, जरा डोकं थंड होईल त्यांचं. जाऊ. अक्षरा तू बी जा बाळा, हॉलमध्ये जाऊन बस. मी आलेच. ताईला कळलंय का तू समजा हे सांगितलं अधिपतीसनी? नाही, मी नाही सांगितलं. ताई लय भडकली तुझ्यावर. तू हे समजा अधिपतीला सांगितलंयस, ते काय ताईला आवडलेलं नाही. अगं मास्तरीन बाई, तू हे समजा काय करायलीस? अगं अजून तू पाऊल नाही ठेवलंस घरात तर बाप लेकात भांडणं लावून रिकामी झालीस की ग. खालमुंडी आणि पाताळ धुंडी हायस तू. असं म्या नाही, ताई म्हणली. अगं तुला तुझ्या आईनं काही शिकवलं हाय का नाही? सासरी जाऊन कांड करायचं नसतंय. नाही म्हणजे ताई काय काय म्हणली तुझ्याबद्दल ते म्या तुला फक्त सांगायला, बस बाकी काय नाही. चल बाई चंचे, आत्याची तब्येत कशी आहे बघूयात. केवढं लागलंय बाई तिला. बया अजून काय काय निस्तरावं लागतंय काय माहित. तुम्ही चिडू नका ना. तुमच्यावर नाही चिडलेलो. शांत व्हा, शांत व्हा. ऐका की आपण आता नको बोलायला, तेच बरं होईल. हे बघा, मी एवढंच तुम्हाला सांगते की तुमचे वडील माझ्या मागे येऊ लागले ना, तेव्हा मी पॅनिक झाले, घाबरले आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण काय ते मला कळलं नाही. आणि पॅनिक झालेले असल्यामुळे मी आरडाओरडा केला, त्यामुळे केऑस झाला. एवढंच. यो माणूस काय काय नाही मला चांगलं माहित आहे. काय त्याला वाटतंय मी मर्द, मी टिक्कोजीराव नाही काय, बायकांना हाणू शकतोय. तुम्हाला मारायला झाला असणार आहे तो, तुम्हाला कळलं नाही. अहो पण खरंच हल्ला नाही केला त्यांनी. काय नाही हो, तुमची येळ बरी होती म्हणून वाचला तुम्ही, नाहीतर केलाच असता त्याने हल्ला. त्याच्यात त्याला लई मर्दुमकी वाटते ना, माणसांना हाणायचं, बायकांचा कचरा. हा तुम्ही काय केलं अधिपती? तेच केलं ना. तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेला होता. मी जर मध्ये पडले नसते तर तुम्ही त्यांनाही मारणारच होता. तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? मग काय मी काय बघत बसायचं होतं? तो माणूस उठतोय, बायकांवर हात उगारतोय आणि त्याच्यासारखं वागायचं नाही म्हणताना आपण का बसायचो? दुसरा उपाय शोधायला हवा. हा काही उपाय नाहीये. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते अधिपती, त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही. अगं नाही नाही नाही, एवढं काय बी झालं नाही ग. अगं त्यासनी वाटलं सुनबाईनं पूजा करावी म्हणून सांगाय गेले तिला. वय म्हणजे एकदम धावून गेले, पण अगं 20-22 वर्ष माणूस एका खोलीत बंद आहे, कसं सुधरल त्यासनी? मग अगं काय कळत नाही ना त्यासनी कसं वागायचं ते. बरं आपल्याला माहित आहे, पण नव्या सुनबाईला कसं कळणार? मग नाही नाही, तिनं नाही सांगितलं अधिपतीला. नाही बा, मी बी नाही सांगितलं. होय भुवे भुवे, अगं ऐक ऐक, तू चिडू नकस, तू शांत हो. हा हा दिलं त्यासनी औषध. वय 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 झालं शांत. वय भुवे तू चिडू नकस बाई. मग वय वय वय, हा ठेवू फोन, ठेव. शांता जी, सुनबाईसनी सांग बोलावले म्हणून. होय. तुम्ही बाजू घेऊ नका हो त्यांची, तुम्हाला त्यांच्याविषयी काय माहित नाही. तुम्ही ओरडू नका ना माझ्यावर. माझा आवाजच तेवढा, मी ओरडत नाही. मला सवय नाहीये. आमच्या घरी इतकं मोठ्याने कोणी बोलत नाही. तुमच्या घरी हल्ला करते काय कोण कोणावर? नाही ना. मग कशाला बाजू घ्यायला त्यांची? अगं बाई, हे काय आता नवीनच? मला साडीमध्ये नाही झोप येत. आणि आपल्या घरात तू पण गाऊनवर झोपतेस ना? अक्षो अगं
अक्षू अगं रडू, ऐक ना अक्षू. अगं असं काय झालंय? काही नाही. मग एवढं रडायला काय झालंय? एवढंच नाही. अजून काही आहे का? अगं अक्षू काय झालंय मला सांगशील का? काही नाही. अक्षू तुला त्रास होतोय का बेटा? मला सांग, कोणी काही बोललंय का तुला? हा नाही आहे. अक्षू हे बघ बाळा, अगं आपण नवीन चप्पल घेतो तो नवीन जोड पण कुरकुरतो की नाही? हा मग तसंच आहे. हा थोडा वेळ द्यावा लागतो बेटा. हा तू शांत हो आणि तू बोल ना त्यांच्याशी. त्यांना म्हणावं की मी ड्रेस घालते हवं तर. हा असं सांग. हा रडू नकोस ग. मी बोलले आई मॅडमशी, त्या नाही म्हटल्या. अक्षू अगं हे बघ, ते देवदेव असताना त्याच्यामुळे म्हणाले असतील त्या तशा. हा अक्षू ऐक ना, ऐक. देवदेव झालं ना की सगळं ठीक होईल. तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. हा आई मी नंतर करू का फोन? आजींची झोपमोड होईल. हो 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 ठेव ठेव. हा आणि हे बघ, तू आराम कर, विचार नको करू जास्त. आणि मी काय म्हणते, तू ना मॅडमशी बोल. त्यांना म्हणावं मी शाळा जॉईन करू का? हा असं विचार त्यांना, सगळं ठीक होईल. आता तेच करावं लागेल. हो हो बाय आई. ठेवा बेटा, झोप शांतपणे.